नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 3 महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये बघितले वेलांना दोऱ्या कशा बांधायच्या। आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया ते दोऱ्या लावलेल्या वेलांना फुलं आणि फळं कशी लागली आहेत। पहा बघा, ही आबाईची फुले दिसायला बघा पिंक कलरची आहेत। ही आपण जून महिन्यात लागवड केली होती, आता त्याला ही फुले लागली आहेत आणि त्याच्या शेंगा बघा अशा दिसायला असतात सुंदर। हे दिसल्या, हे पहा, या चपट्या शेंगा आबाईच्या या दिसायला अशा असतात। आता ह्या मॅच्युअर होत चालल्या आहेत। या पूर्ण मॅच्युअर झाल्या की आपण याचं बी वर्षभर साठवणूक करण्यासाठी या झाडावरच वाळून देणार आहोत आणि ह्याचं बी वर्षभर साठवून ठेवणार आहोत पुढच्या वर्षासाठी लागवड करण्यासाठी। दिसती ही कवळी शेंगा आहे बघा, याची भाजी केली जाते सुक्की। या शेंगांची भाजी केली जाते। अशा कवळ्या शेंगांची आपण भाजीला त्या शेंगा वापरू शकतो आणि यामध्ये पांढरी फुलं सुद्धा असतात। तर आपण ही झुडपी आबाईची शेंग लावली आहे, पिंक कलरची फुलं असलेली, दिसायला पिंक कलरची असतात आणि ह्याच्या शेंगा आपल्याला बरोबर संक्रांतीला ह्या चालू होतील। ह्याला बोंबल्या घेवडा असं म्हणतात। लाल पापडी बघा, याला तुरे लागले आहेत। ही सुद्धा संक्रांतीला ह्या शेंगा चालू होतात, म्हणजे आता नोव्हेंबर एंडिंगला ही सगळी फुलं चालू व्हायला लागली आहेत आणि ह्या सगळ्या संक्रांतीला शेंगा चालू होतील। आपण जी जून मध्ये लागवड केली आहे। हा पहा कमंडलू भोपळा दिसायला किती सुंदर आहे बघा। हा छोटासा लागला आहे आता। आता आपण पाहूया डबल बी। ह्या डबल बीन्स, याला लाई बीन्स असं सुद्धा म्हणतात। ह्या पण शेंगा आता सुरू झाल्या आहेत थोड्या थोड्या वेलांना लागायला आणि हे जानेवारीत भरपूर प्रमाणात मॅच्युअर होतात, 14 जानेवारीला। हे पहा, या डबल बीच्या शेंगा हे मसाले भातात याचे दाणे खूप सुंदर लागतात खायला आणि याची सुक्की भाजी सुद्धा करतात आणि पातळ सुद्धा या बीन्सची। आणि ह्या पण काही शेंगा पुढच्या वर्षीसाठी बियासाठी साठवणूक करून ठेवणार आहोत। हे पहा, हे आहे मादी फूल, हे आहे नर फूल। हे बघा दिसायला असं असतं। हे आहे मादी फूल, ज्याला खाली भोपळा असतो आणि हे दिसायला पांढरं शुभ्र असतं, दुधी भोपळ्याचं फूल। आणि त्यानंतर परागीकरण झाल्यानंतर असा भोपळा लागतो बघा आणि हे फूल मिटून घेतं। ज्यावेळेस मधमाशी याच्यावर बसते त्यावेळेस या नर आणि मादी फुलावर हे पहा असे परागीकरण झाल्यानंतर असे भोपळे लागतात। आणि ह्या साईजचा भोपळा मग आपण भाजीसाठी काढू शकतो आणि पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर तो आपण बियासाठी सुद्धा झाडावरच वाळून देऊ शकतो। आहे भोपळा बघा केवढा आहे बघा। वर्षभर बी साठवणूक करून ठेवण्यासाठी हा बियासाठी आपण झाडावरचा पहिला भोपळा झाडावरतीच ठेवला आहे, दुधी भोपळा। हे पहा घोसाळी, यामध्ये सुद्धा नर आणि मादी फुलं असतात। हे आहे नर फूल आणि हे मादी फूल बघा। थांबा दाखवतो मी, हे दिसतंय, हे मादी फूल। मागं घोसाळं लागलेलं आणि पुढे हे पिवळं। आता ह्याचं परागीकरण झालेलं आहे, हा पूर्ण मॅच्युअर होऊन आणि ही घोसाळी ह्या साईजची भजीसाठी आणि भाजीसाठी योग्य आहेत। आणि यानंतर पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर हे आपण पुढच्या वर्षीसाठी बियांची तयारी। आणि हे वाळल्यानंतर याची घासणी सुद्धा होते वाळलेल्या घोसाळ्याची आणि बी वर्षभरासाठी आपण हे साठवून ठेवू शकतो। मॅच्युअर होत चालले आहे। ह्या साईजचा भोपळा काढायचा, हा भाजी करायला हा हे साईजचा भोपळा खूप चांगला। आता
हा भोपळा आपण भाजीसाठी काढला आहे. आजची ताजी ताजी भाजी. हे भजीसाठी घोसाळ. घोसाळ्याचे भजी खूप छान लागतात. डाळीच्या पिठात बुडून त्याचे भजी तळून खायचे. आता ह्या साईडचं घोसाळ. ही गावरान टॅमॅटो चेरी. हे पहा, आपण याच वेळेला खाली टोमॅटो सुद्धा लावले आहेत. दुसऱ्या बाजूनी त्याच्या खाली कोबी, पालक, कोथिंबीर टोमॅटोच्या खाली, आणि दोन्ही टोमॅटोच्या मध्ये स्ट्रॉबेरी सुद्धा लावली आहे. ही कोथिंबीर कोबी आणि टोमॅटोला आणि स्ट्रॉबेरीला नायट्रोजन फिक्सिंगचं काम करणार आहे. त्यासाठी ही कोथिंबीर आपण लावली आहे. आणि हा पालक सुद्धा कोबीला नायट्रोजन फिक्सिंग करण्यासाठी आणि मित्रकिड्यांना आकर्षित करण्यासाठी हा पालक लावला आहे. जेणेकरून लसणाने मवा होणार नाही त्या वासाने, आणि आपल्याला कमीत कमी कीटकनाशक वापरायला लागतील. हे पहा, इथं सुद्धा घोसाळी. ही जरा वेगळी जात आहे घोसाळ्यांची. लांब लचक लागली आहे घोसाळी. आता हे पहा, हे लाल भोपळ्याचं नर फूल. हे नर फूल आहे लाल भोपळ्याचं. आणि हे आहे मादी फूल. ज्यावेळेस परागीकरण होईल, कळी मिटली बघा. आता हा भोपळा हळूहळू मॅच्युअर होईल. कोहळं बघा वाफ्यामध्ये. हा सगळा कोहळा आहे. यामध्ये सुद्धा हे आहे नर फूल कोहळ्याचं. हे नर फूल. हे मादी फूल बघा. नर आणि मादी फुलाचे परागीकरण झाल्यानंतर कोहळा लागतो बघा. आणि हा पांढरा शुभ्र झाल्यानंतर हा पूर्ण मॅच्युअर झाला कोहळा.